डोळे मिटता सामोरे, डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात, मन तृप्तीत भिजून, मन तृप्तीत भिजून पाही संतांचे मंदिर, पाही संतांचे मंदिर। कामदा एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर संपूर्ण वारकरी संप्रदायामध्येच नव्हे तर संपूर्ण युनीमध्ये किंवा संपूर्ण हिंदू संस्कृतीमध्ये एकादशी या व्रताला खूप श्रेष्ठ असे व्रत मानले जाते। तर नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण कामदा एकादशी म्हणजे काय किंवा या कामदा एकादशीचं व्रत कशा पद्धतीने केलं जातं किंवा या व्रताची कथा काय आहे याविषयीची माहिती घेणार आहोत। तर हिंदू पंचांगानुसार 19 एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे। याचा उपवास केला जातो। या दिवशीचा उपवास केल्याने व्यक्ती राक्षस योनीतून मुक्तता मिळवतो। हा उपवास केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे पूर्वीपासूनच देवी देवतापासून कामदा एकादशी हे व्रत केले जाते। त्यामुळे या एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते। एकादशी ही सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असे व्रत मानले जाते। एकादशीचे विशेष महत्त्व म्हणजे एकादशी नेमकी कथा काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत। कामदा एकादशीचे पुराणात सुद्धा वर्णन आहे। भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कामदा एकादशीची कथा ऐकवली होती। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी भोगीपूरमध्ये पुंडरीक नावाचा एक राजा राहत होता। तो नेहमी भोगविलासात रममाण व्हायचा। त्याच्या राज्यात ललित आणि ललिता नावाचे स्त्री पुरुष राहत होते। त्या दोघांमध्ये अतूट असे प्रेम होते। एक दिवस राजाच्या सभेमध्ये ललित गायन करत होता। त्याच वेळी त्याचे लक्ष ललितावरती गेले, त्यामुळे त्याचा स्वर बिघडला। त्याच्या गाण्यात व्यत्यय निर्माण झाला। हे पाहून राजा पुंडरीक याला प्रचंड राग आला आणि त्याने रागाच्या भरात राक्षस बनण्याचा शाप दिला। म्हणजेच राजाने ललितला राक्षस योनीत राहण्यासाठी शाप दिला। यानंतर आपल्या पतीची ही अवस्था पाहून ललिताला खूप दुःख झाले। तिने आपल्या पतीला ठीक करण्यासाठी अनेक लोकांपासून मदत मागितली। तेव्हा कुणाच्या तरी सांगण्यावरून ललिता विंध्याचल पर्वतावर शृंगी ऋषीच्या आश्रमात जाऊन पोहोचली। त्या ठिकाणी जाऊन तिने आपली व्यथा ऋषी समोर व्यक्त केली। यानंतर शृंगी ऋषीने तिला कामदा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। या उपवासाच्या महिमेने तुझा पती ललित पुन्हा मनुष्य योनीत परत जन्म घेईल। यामुळे मग ऋषीच्या सांगण्यावरून तिने भगवान विष्णूचे ध्यान करत विधीनुसार कामदा एकादशीचा उपवास केला। तसेच उपवास पूर्ण झाल्यावर भगवान विष्णूच्या कृपेने ललित पुन्हा मनुष्य योनीत परतला। या प्रकारे दोघांना आपल्या आयुष्यातील कष्टांपासून मुक्ती मिळाली। यामुळेच मग यानंतरही ते दोघी कायम कामदा एकादशीचा उपवास करू लागले। त्यामुळे शेवटी त्यांना त्याचा फायदा म्हणून दोघांनाही मोक्षाची प्राप्ती झाली। म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत मनुष्य योनीमध्ये जे जे जन्म घेतात त्यांना कामदा एकादशीचा उपवास करणे खूप महत्त्वाचे आहे। कारण आपल्या कळत नकळत जे काही आपल्या हातून पाप घडतं किंवा ज्या काही चुका होतात तर त्या पापाचे क्षालन करण्यासाठी किंवा मग पुढे जाऊन राक्षस योनीमधून मुक्तता मिळवण्यासाठी कामदा एकादशीचे हे व्रत जरूर केले पाहिजे। हे व्रत संपूर्ण वारकरी संप्रदायात नव्हे तर संपूर्ण मनुष्य योनी सुद्धा करू शकते। म्हणजेच अगदी लहान व्यक्तीपासून अगदी मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत कुणीही हे व्रत करू शकता आणि मोक्षाची प्राप्ती करून घेऊ शकतो। तर ही कामदा एकादशीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।